या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। संजय राऊत यांना मानसिक आजार झाला आहे असे नरेश म्हस्के म्हणत आहेत। संजय राऊत यांच्याविषयी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की संजय राऊत यांनी गुंडाबाबत बोलणं म्हणजे जगातील 8वं आश्चर्य आहे। ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गुंडाची मांडवली करण्यामध्ये घालवले, त्यांची स्वतःची भाषा ही एखाद्या गुंडाप्रमाणे आहे। अशा संजय राऊत यांना मानसिक आजार झाला आहे असे नरेश म्हस्के म्हणाले। त्यांची पार्टी संपुष्टात आली आहे, त्यामुळे जे काही होत आहे ते राज्य सरकार व सत्ताधाऱ्यांमुळे होत आहे असा मानसिक आजार त्यांना झाला आहे। रोज नवीन नवीन पिक्चर येतात। बॉलिवूड आणि इंडस्ट्रीवाले महाराष्ट्राला प्राधान्य देत आहेत। बॉलिवूड धोक्यात असलं तरी चित्रपट सृष्टीतील लोकांनी येथे प्राधान्य दिलं नसते। उद्या मुंगी जरी चावली तरी संजय राऊत राज्य सरकारवर आरोप करतील। काल नरेंद्र मोदी आले, आज सैफ अली खानवर हल्ला झाला, याचा काय संबंध? जितेंद्र आव्हाडांविषयी बोलताना नरेश म्हस्के म्हणाले की इंटेलिजन्सचे प्रमुख आमदार जितेंद्र आव्हाड यांना करावे अशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो। भारत एक खोज याप्रमाणे त्यांना वेगवेगळे भास होतात आणि मग ते वेगवेगळे अनुमान लावतात। आव्हाड म्हणतात, मुलाचं नाव तैमूर ठेवले म्हणून त्याच्यावर हल्ला। जितेंद्र आव्हाड यांना माहीत होतं तर आधीच सांगायचे होते ना, असे नरेश म्हस्के म्हणाले। ये देखो, सैफ अली खान के घर पे रात को 2:30 बजे ना उनके ऊपर हल्ला होता है। उनका सीसीटीवी फुटेज देखा तो कोई आया, कोई गया, कोई दिख नहीं रहा है 2 घंटे पहले। पुलिस जांच कर रही है, जो कोई हल्लेखोर होगा उसको पकड़ लेंगे। लेकिन ये नहीं हो गया, वो नहीं हो गया, बॉलीवुड धोखा में है, ये धोखे में है, और ये पूरा इल्ज़ाम गृह खाते पे, राज्य सरकार पे लगाने के कोई जो बोल रहे हैं वो क्या मौका देखते हैं क्या? मौके पे चौका लगाने के लिए कुछ भी हो जाएगा तो सरकार के ऊपर डालने का, सरकार को दोषी पकड़ने का, ये अभी पुराना तरीका है। सिर्फ सरकार की आलोचना करना यही उनका काम है। संजय राउत बोल रहे हैं गुंडा लोगों की सरकार है, गुंडों का राज हुआ है। संजय राउत और गुंडागर्दी के खिलाफ बोले, गुंडे लोगों के खिलाफ बोले, ये तो आश्चर्यजनक घटना है। विश्व में जो 8वां आश्चर्य बोलते हैं वो कहना पड़ेगा कि जो गुंडों की मांडवली करने में अपने पूरा जिंदगी बिताई है उन्होंने, वो गुंडों के बारे में बोलेंगे। जो खुद की भाषा गुंडों की तरह रहती है वो गुंडागर्दी के बारे में बोलेंगे। संजय राउत अब पागल हुए हैं। जहाँ भी कुछ भी होता है तो राज्य सरकार की आलोचना करते हैं, राज्य सरकार को दोष देते हैं। उनको मेंटली प्रॉब्लम हुआ है, इसीलिए इसी तरह की बातें करते हैं। संजय राऊत ने यह भी कहा है कि रात को 2:30 बजे उनके घर पे अब तो कुछ हमला हुआ है। वो घटना और नरेंद्र मोदी जी की घटना क्या लेना देना है उससे? मैं बोला ना आपको कि संजय राउत, उनको मेंटली प्रॉब्लम हुआ है। जो कुछ होएगा तो उनको राज्य सरकार ने किया ऐसा लगता है, क्योंकि उनकी सत्ता निकल गई है, आने की चांसेस भी नहीं है, पार्टी ख़त्म हो रही है। इसीलिए वो मेंटली प्रॉब्लम की वजह से वो सरकार की आलोचना करते हैं, सरकार के ऊपर आरोप लगा रहे हैं। जितेंद्र आव्हाड ने ट्वीट, देखो वो हल्ले के पीछे कौन है, इसीलिए पुलिस ने 15-15 टीम लगाई है। मुझे तो लगता है कि आव्हाड साहब ने जो अभी खोज किया है, भारत एक खोज, वैसे आव्हाड साहब की एक खोज है। इंटेलिजेंस ब्यूरो का चीफ आव्हाड साहब को बनने चाहिए। 15-15 टीम वो गुनहगार को ढूंढ रही है। उनको रीज़न अभी तक मालूम नहीं, लेकिन आव्हाड साहब को रीज़न मालूम है। तो आव्हाड साहब को इंटेलिजेंस ब्यूरो का चीफ बनाने चाहिए। बॉलीवुड के लिए क्या मैसेज है खासकर? देखो, कपूर खानदान का सैफ अली खान जमाई है। पुलिस पूछताछ कर रही है, पुलिस ढूंढ रही है।
जो कोई गुनहगार होगा तो जल्द ही सामने आएगा, लेकिन इसकी वजह से पूरे सरकार को दोष देना और पूरा बॉलीवुड खतरे में है, ऐसा बोलना गलत है। सरकार के ऊपर उसका सब दोष देना ये भी गलत है। संजय राऊत गुंडांच्या राज्याबद्दल बोलणं म्हणजे जगातलं 8वं आश्चर्य आहे, ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य गुंडा लोकांच्या मांडवली करण्यामध्ये आयुष्य घालवलं, ज्यांची स्वतःची भाषा एखाद्या गुंडाप्रमाणे असते आणि त्यांनी गुंडागर्दीबद्दल बोलणं। संजय राऊत यांना मानसिक आजार झालेला आहे, त्यांचा जो पराभव झालेला आहे, त्यांची पार्टी जी संपुष्टात येत आहे, त्यामुळे जे काही होतं आहे ते राज्य सरकारमुळे सत्ताधाऱ्यांमुळे होतं, असा एक मानसिक रोग त्यांना झालेला आहे आणि त्यामुळे ते तशा पद्धतीने आरोप करतायत। अहो संजय राऊत रोज नवीन नवीन पिक्चरच्या या ठिकाणी शूटिंग सुरू आहेत, नवीन नवीन पिक्चर या ठिकाणी येत आहेत। बॉलिवूडवाले मुंबई आणि महाराष्ट्र याला प्रथम प्राधान्य देत आहेत। ही इंडस्ट्री जर बॉलिवूड धोक्यात असतं तर या ठिकाणी लोकांनी प्रेफरन्स प्राधान्य दिलंच नसतं चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी, पण केवळ मानसिक जो आजार आहे संजय राऊतांचा त्यामुळे ते अशा पद्धतीचा आरोप करतात। उद्या त्यांना काही झालं, मुंगी चावली तरी ते राज्य सरकारवरतीच आरोप करणार आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या आरोपाला अगदी खूप खास त्याला महत्त्व देणं मला काही योग्य वाटत नाही। नाही, मला मीडियाला पण विचारायचं आहे की आपण पण काही प्रश्न विचारता। काल नरेंद्र मोदी आले, आज सैफ अली खानवर हल्ला झाला, काय संबंध? मोदी साहेब येण्याचा आणि सैफ अली खानचा त्याच्यावर हल्ला रात्री 2:30 वाजता 2 तास कोणी माणसं दिसत नाही आहेत त्या कॅमेरामध्ये, कोण आलं गेलं, पोलीस शोध घेत आहेत ना, त्या सोसायटीमध्ये कोण आलं किंवा कोण गेलं 2 तास आधीचं CCTV फुटेज कोणी दिसत नाही आहेत, पोलीस त्याचा शोध घेतील। पण नरेंद्र मोदी साहेबांच्या येण्याचा आणि त्याचा काय संबंध आहे? आपण सुद्धा विरोधी पक्षांना जे काही वेळाचे झटके येत आहेत ते काहीतरी बोलत आहेत, पण त्याच्यावरती प्रतिक्रिया घेणं मला तरी उचित वाटत नाही आहे। मला तरी वाटतं मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती करतो की इंटेलिजन्स जो ब्युरो आहे या महाराष्ट्राचे त्याचे प्रमुख जितेंद्र आव्हाड यांना करावे, कारण त्यांना वेगवेगळे भारत एक खोज त्याप्रमाणे त्यांना वेगवेगळे असे भास होत असतात आणि वेगवेगळे अनुमान ते महाराष्ट्राला देत असतात। 15-15 टीम त्या ठिकाणी लागलेल्या आहेत त्यांच्या शोधण्याकरता। आता त्यांना आज नवीन की त्यांच्या मुलाचं तैमूर नाव ठेवलं म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला। मग आव्हाड साहेबांना जर हे माहिती होतं तर त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं की सैफ अली खान तुझ्यावर हल्ला होणार आहे, तुझ्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून। आणि जर त्यांनी सांगितलं नसेल तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडे पीर। सोलापुरात हॉटेल बडे पीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडे पीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।